आम्ही सगळे नियम पाळून आंदोलन, आमरण, उपोषण हे आझाद मैदानलाच करणार। हायकोर्टानं परवानगी नाकारल्यानंतरही मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम। कायद्याच्या चौकटीत राहून आझाद मैदानावर आंदोलनाची ग्वाही। मुंबईत आंदोलनाला बंदी घातल्यानंतर मनोज जरांगेंकडून नवी मुंबईतील पर्यायांचा शोध। एपीएमसी मार्केट किंवा खारघरच्या मैदानाची चाचपणी। कायद्यानं अडवलं रे जरंग्या, तुला कायद्यानं अडवलंय जरंग्या। कोर्टाच्या आदेशाचं पालन न केल्यास हा कोर्टाचा अपमान। वकील गुणरत्न सदावर्तेंची मनोज जरांगेंवर टीका। मराठा आरक्षणासाठी उपसमितीला वेळ द्यावा, तोपर्यंत आंदोलन स्थगित करावं। उपसमिती अध्यक्ष विखे पाटलांची जरांगेंना विनंती। एकनाथ शिंदे आणि अजितदादांसोबत कोणतेच मतभेद नाहीत। मनोज जरांगेंचे आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले। ओबीसींना ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांचा आरोप। तर ओबीसी संघर्ष यात्रा काढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा। संजय सावकारेंची तडकाफडकी। पालकमंत्री पदावरून उचलबांगडी। सावकारेंच्या जागी पंकज भोयरांकडे भंडाऱ्याचं पालकमंत्री पद। खडसेंशी जवळीक। सावकारेंना महागात पडल्याची चर्चा। नांदेडमध्ये विवाहित मुलीसह प्रियकराची हत्या। दोघांचेही मृतदेह विहिरीत फेकले। पोलिसांनी 3 आरोपींना घेतलं ताब्यात। उद्धव ठाकरे उद्या सकाळी राज ठाकरेंच्या घरी जाणार। सहकुटुंब शिवतीर्थावर बाप्पाचं दर्शन घेणार। गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राज्यातील बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी। सजावटीच्या वस्तू खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड।